हॅलो, हाय, नमस्कार. मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते. तर आज आपण बघणार आहोत न चिकटणारी भेंडीची भाजी कशी बनवतात. तर इथे छानपैकी भेंड्या स्वच्छ करून घेतलेल्या आहे आणि कट करून त्याला उन्हामध्ये वाळवलेल्या आहेत थोड्या अर्धा तास, म्हणजे ते कशा कोरड्या होऊन जातात. त्यानंतर इथे मी 2 मध्यम आकाराचे कांदे कट करून घेतलेले आहेत, 6-7 मिरच्या आणि 2 टोमॅटो कट करून घेतलेले आहेत. दुसऱ्या साईडला इकडे तेल ठेवलेलं आहे कढईमध्ये. गरम झालं की त्याच्यामध्ये जिरा, मोहरी, लसणाच्या पाकळ्या आणि कांदा मिरचीसुद्धा सोबत मी टाकून दिलेली आहे. कांदा मिरची लालसर झाल्यानंतर त्यामध्ये टोमॅटोसुद्धा जोडून द्यायचे आहे. कांदा मिरची टोमॅटो छान पद्धतीने परतून झाल्यानंतर बघू शकता तुम्ही कसं छान तेल सुटलेलं आहे. त्यामध्ये बेसिक मसाले, हळद, धनिया पावडर टाकलेला आहे मी. तुमच्या आवडीनुसार तुम्हाला थोडंसं तिखट टाकायचं असेल तर टाकू शकता. मी 7-8 मिरच्या टाकलेल्या होत्या. तरी पण आमच्याकडे झणझणीत अशी भाजी आवडते म्हणून मी अर्धा चम्मच पुन्हा मी तिखट सोडलेला आहे. मसाले छान एकजीव करून परतून घ्यायचे आहेत आपल्याला. बघू शकता कशा पद्धतीने छान असं तर्री येते त्या प्रकारे छान तेल सोडलेलं आहे. त्यानंतर आपण फोडणीमध्ये भेंडी सगळी टाकून देणार आहोत. जवळपास अर्धा किलो भेंडी होती, ती सगळीच मी इथे टाकून दिलेली आहे. छान परतून घ्यायचं आहे आपल्याला खालवर. आणि कुठलीही अशी ट्रिक नाही, कुठलीही नाही, अगदी सोप्या पद्धतीने आपण सहज जसं नेहमी बनवतो तशासारखंच माझीसुद्धा हीच अशी रेसिपी आहे. चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे मी. तिखट तुमच्या आवडीप्रमाणे किंवा टोमॅटोसुद्धा तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही टाकू शकता. काही जण भरपूर टोमॅटो टाकतात, मी खूप टाकलेला नाही आहे. मी मध्यम आकाराचा एकच टोमॅटो इथे टाकलेला होता. आणि भेंडी चिकटायला नको म्हणून मी इथे अर्धा लिंबू घेतलेला आहे. अर्धा लिंबाचा रस आपल्याला भाजीमध्ये सोडून द्यायचा आहे. बघू शकता या प्रकारे छान पद्धतीने रस काढून घ्यायचा आहे लिंबाचा आणि छान असं परतवून घ्यायचं आहे. भाजीला मोकळी करून घ्यायची आहे सुटसुटीत. आणि तुम्ही बघू शकता की भेंडी जशी हल्ली खूप चिकट असते, तर मी जशी परतत आहे तर कुठल्याही प्रकारचा असा चिकटपणा नाही आहे तिला. 5 ते 10 मिनटं आपल्याला झाकून वाफेवरती शिजवून घ्यायची आहे भेंडीला. आपली भाजी रेडी आहे. बघू शकता कशी छान मोकळी आणि सुटसुटीत झालेली आहे. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा. शेवटी कोथिंबीर सोडून द्यायची आहे. माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईकसुद्धा करा, जेणेकरून मी हळूहळू एक सगळ्यांच्या आवडीप्रमाणे रेसिपी घेऊन येणार. बघू शकता कशा पद्धतीने छान आणि अशी मऊसूत आणि क्रिस्पी भेंडी अशी झालेली आहे.